मालिका म्हटली की त्यात ट्विस्ट अँड टर्न येतातच। मात्र मालिकेत येणारे हे ट्विस्ट कधी कधी प्रेक्षकांना मोठं सरप्राईज देतात। एका लग्नाची तिसरी गोष्ट ह्या मालिकेतही आता प्रेक्षकांना असंच एक सरप्राईज मिळणार आहे। काय आहे हे सरप्राईज पाहूया। मी ईशा ओमच्या नात्यात दुरावा येत असतानाच अचानक या मालिकेत एक चांगली घटना घडताना पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांसाठी ही एक असणार आहे सरप्राईज ट्रीट। काहीतरी कॉमिक वाचतो त्याच्यामुळे त्याचं असं झालं। जा अरे चल, ओटी नाही भरणार आहे तुझी। चल चल कशाला नाही म्हणून नसतं घ्यायचं असतं। चला हो तुम्ही। उगाच काय वाजला त्याला खूप बोलवलं। याला लावा निघा। असू दे। सरप्राईज हे सरप्राईजच ठेवायला आता आवडेल पहिली गोष्ट। पण जे सरप्राईज आहे ते सगळ्यांना खूपच एकदम चकित करणार आहे आणि असं अरे बापरे आता असं वाटायला लावणार आहे। आणि आता आमची पण कंडिशन अरे बापरे आता अशी झाली आहे। सो आम्ही खूप एन्जॉय करतोय आता नवीन हे जे काही ट्रॅक चालू झाला आहे तो। नाही मला कशाला नाही। आता ही सगळी लगबग आणि जोरदार तयारी पाहून तुम्हाला जर नेमका अंदाज येत नसेल तर डोंट वरी, आम्ही हे सरप्राईज खास तुमच्याशी शेअर करणार आहोत। ईशा आणि ओम नव्या आयुष्याची सुरुवात करतायत। लवकरच ओम ईशाचा साखरपुडा पार पडणार आहे। हो हो साखरपुड्याचं आहे। असं काय करते, सरप्राईज फोडतेस कशाला? मीच तुला ऑप्शन विचारणार होतो, काय कसले कपडे वाटतायत तुला? हे पूजेचे वाटतायत, लग्नाचे वाटतायत, साखरपुड्याचे वाटतायत की काय? या आता इकडे झालं का तिकडे? हो काय झालं? आता तुम्ही त्याबरोबरच प्रेक्षकांसाठी दुसरं सरप्राईज देखील असणार आहे। ते म्हणजे हा साखरपुडा कोणी आणि कसा घडवून आणला ते पाहूया। असू दे। तिने म्हटलंय की एंगेजमेंट आहे वगैरे, तर आम्हाला पटतच नाही की ही एंगेजमेंट झाली आहे का नाही, काय घडलं नेमकं आत्ता आपल्याबरोबर या 2-3 तासात हे आम्हालाही क्लिअर नाही आहे। कारण ती होण्या अगोदर किंवा ते सगळं अचानक घडण्या अगोदर अनेक प्रसंग धक्कादायक आमच्या दृष्टीने घडलेत। सो त्यातनं रिकवर होण्याच्या आधीच एक नवं एंगेजमेंट साखरपुडा असं काहीतरी त्याला नावं दिली जातात ज्याला आम्हीच प्रिपेअर्ड नाही आहोत। त्याच्यामुळे याच्या पुढचे काही दिवस नेमकं काय झालं आजच्या दिवशी याचा विचार करण्यात आमचे जातील। आजी सुद्धा आले असतं तर बरं झालं असतं, म्हणजे आम्हाला बरं वाटलं असतं, त्यांची भेट झाली असती। पण काय साखरपुडा तर झाला, मात्र मालिकेत यापुढेही बरेच ट्विस्ट पाहायला मिळतील असं तर ओमने सांगून टाकलंय। मात्र त्यांच्या लग्नाचं गुपित सांगायलाही हे आपलं पुणा युनिव्हर्सिटीला मास कम्युनिकेशन। हो लग्न जेव्हा होईल ना तेव्हा ही मालिका थांबेल। त्यामुळे जर आम्ही शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असू तर आमचं लग्न आहे असं समजावं। छान काहीतरी घडणार आहे। खूप घडामोडी नेहमीच घडत असतात, पण ह्या मालिकेतला कदाचित सर्वोच्च ट्विस्टिंग पॉइंट असेल, ज्यात काही नाती जुळणार आहेत किंवा तुटणार आहेत, काहीतरी एक त्यातलं घडणार आहे। पण खूप मजेशीर असा आत्ता आम्ही जो काही एपिसोड शूट करतो आहोत तो फारच इंटरेस्टिंग, फारच मजेशीर आहे। आम्ही सुद्धा आत्ताच स्क्रीन प्ले जस्ट वाचला आणि ते शूट करायला उभे राहिलो आहोत। त्यामुळे तो वाचल्यानंतरच आम्हाला एक्साइटमेंट एवढी वाढली की अरे बापरे आता हे असं घडलं तर, आणि आता वडील आले तर असं मला राहत नाही आहे मला, पण असंच काहीच होणार आहे। मी बारीक हिंट दिलेली आहे तुम्हाला। आता या सगळ्यात ईशाच्या घरच्यांना ओमच्या खऱ्या आई वडिलांचं गुपित कळेल का? आणि ईशा ओमच्या लग्नानंतर मालिका काय वळण घेईल हे आम्ही तुम्हाला सांगूच। सो जस्ट वेट अँड वॉच। दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।